मम्मीचं बाल पण इथं गेलेलं आहे। देवा, आज मी इकडे येऊन एकच इच्छा मागते की मला ही सर्व मंदिरं पाहायला भेटू देत। या सगळ्यांचं सुंदर आणि फेवरेट आणि आवडणारं मंदिर ते म्हणजे किती सुंदर आहे बघा, खूप छान देखावा केलेला आहे। हॅलो एव्हरीवन, आज आपण आलो आहे पाषाणमध्ये। पाषाण ना, ओके। सो मम्मीचं पाषाण सोमेश्वरवाडी, मम्मीचं बाल पण इथं गेलेलं आहे आणि इथे जे मंदिर आहे तिथे मम्मी रोज यायची आणि बघूयात ते मंदिर कसं आहे। खूप सुंदर आहे म्हणतात आणि मी फर्स्ट टाइम आली आहे। मम्मीने मला स्पेशली दाखवण्यासाठी आणलेलं आहे की हे मंदिर इथं तिचं पूर्ण बालपण गेलेलं आहे। सो एक गोड आठवण म्हणून आज आम्ही इथे थांबलोय। सो पुढे आम्ही जेवायला पण जाणार आहे, पण आधी म्हटलं की मंदिरात जाऊन येऊया। सो बघूयात आपण कसं आहे मंदिर, ठीक आहे। सो हा आहे एंट्रन्स। हो घेऊ, तू आल्यानंतर घेऊयात। ये ना, चल खाऊ नंतर खा। सो आता इथून आम्ही एंट्री मारलेली आहे। खूप जुनं आहे हे मंदिर, खूप म्हणजे खूप जुनं। ते बघ तिथे किती सुंदर केलंय। इकडून आपण जाऊया खाली। संध्याकाळी खूप सुंदर वातावरण झालं आहे। इकडे गणपती बाप्पा आहे, हे मंदिर आहे, ठीक आहे, ओके। इकडे हवन वगैरे करायला जागा आहे। पूर्ण मंदिर बघा कसं आहे, एकदम जुनं मंदिर आहे, खरंच खूप सुंदर आहे। आपण वरती चढू शकतो, इथं वरती शिंदे कसं तिकडे। सो इकडून मी आत नाही जाऊ शकत। इकडे हनुमानाचं हे आहे, मंदिर आहे, ठीक आहे, आणि इकडे आहे महादेवाचं। इकडून आहे मंदिर। इकडे आरतीची वेळ पण आहे, महाआरती कधी होते काय, या सगळ्या गोष्टी साईडला। इकडून महादेवाचं मंदिर आहे। इकडे डेकोरेशन लय भारी केले आहे। डेकोरेशन नाही, खूप जुनं मंदिर आहे बाळा हे। खूप लोक येतात, इतकं मनस शांती, इतकं शांतता, इतकं छान वाटतं। पूर्ण मंदिर असं आहे, लोक खूप जण येतात, खूप शांतता आहे। खूप म्हणजे खूप आपण वापस रिटर्न आलो इथं गोल्फी। सो आम्ही एक परिक्रमा लावली आहे बघा। चला बघूया। हॅलो चिव। सो आता आम्ही आत जाणार आहे। सो आता आम्ही हो चालेल। सो आता आपण आत जाऊयात। आता हे खूप छान आहे, बघण्यासारखं आहे हे बघा। आता इथे लाईट्स लावलेले नाही आहेत ॲक्च्युली, मी तुम्हाला थोडंसं दाखवायचा प्रयत्न करते। हे सोमनाथ मंदिर आहे, ठीक आहे, सोमनाथ मंदिर आहे सोमनाथांचं। देन इथे
मल्लिकार्जुन मंदिर आहे हे वालं. हे खूप सुंदर आहे. मल्लिकार्जुन मंदिर. देन हे एक मंदिर आहे महाकालेश्वर, उज्जैन महाकालेश्वर. मला लवकर जायचंय या देवाकडे. महाकाल बोलवा आता तरी. देन हे आहे ओंकारेश्वर आणि मग वैद्यनाथ. ठीक आहे. आणि हे जे आहे ते आपलं भीमाशंकर, श्री भीमाशंकर. देन महादेव. बापरे, महादेव, हर हर महादेव. नेक्स्ट हे पण मंदिर खरंच खूप सुंदर आहे बघा. रामेश्वरम कुठे आहे? तामिळनाडू. खूप जण गेलेले आहेत या मंदिरात, पण खूप सुंदर मंदिर आहे. इतकं सुंदर वाटतं ना हे मंदिर समोरून पाहायला. देवा, आज मी इकडे येऊन एकच इच्छा मागते की मला ही सर्व मंदिरं पाहायला भेटू देत. खरोखर नागेश्वर, महाराष्ट्र, हिंगोलीमध्ये आहे हे. आता हे मंदिर इतकं सुंदर वाटतंय. पूर्ण हे विश्वेश्वराचं मंदिर. हे बघा, UP मध्येच आहे हे. ठीक आहे. आणि फायनल मंदिर आपलं हे एक आहे. देन तुमचं सगळ्यांचं फेवरेट मंदिर ते पण दाखवते. त्र्यंबकेश्वर, नाशिक. मला एकदा जायचं आहे नक्की नाशिकला. माझी मम्मी होती राहायला. खूप सुंदर आहे नाशिकचं मंदिर. आणि 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 आपल्या सगळ्यांचं सुंदर आणि फेवरेट आणि आवडणारं मंदिर ते म्हणजे केदारनाथ, उत्तराखंड. देवा, सगळी मंदिरं फिरायची आहेत मला ही. घृणेश्वर किती सुंदर आहे बघा. खूप छान देखावा केलेला आहे यांनी. तुम्ही नक्की या मंदिरामध्ये या, खूप छान वाटेल. आणि हे बघा, इथून पूर्ण त्यांनी सगळा मंदिरांचा देखावा केलेला आहे. आणि आपल्या नंदीला पण कसं काय विसरू शकतो? महादेव आहे म्हणजे नंदी आहेच ना. हे पहा, खूप सुंदर आहे, खूप सुंदर. तुम्ही नक्की या मंदिरामध्ये आणि नक्की विजिट द्या, कारण की इतकी मनाला शांती भेटते. इतकं सुंदर आहे आणि खरंच खूप बघण्यासारखं आहे. तुम्ही नक्की एकदा विजिट करा आणि पहा तुम्ही, किती छान वाटतं. मनाला शांतता वाटते. कधी कधी असं वाटतं की कुठंतरी जाऊन आपण शांत वेळ घालवावं. तर आपल्या महादेवाकडे जाऊन का नाही बरं घालवावं? तर नक्की तुम्ही या, विजिट करा आणि मलाही सांगा की कसं होतं हे मंदिर. आणि खूप छान देखावे केलेले आहेत हे, अप्रतिम आहेत. लहान मुलं जर असतील तर त्यांना माहिती देण्यासाठी की आपली कोणती कोणती मंदिरं इतके छान छान आहेत, कोणत्या कोणत्या स्टेटमध्ये आहेत, काय आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं येऊन बघायला भेटणार आहेत. सो नक्की विजिट करा. चलो बाय. आता आपण एंड करूयात व्लॉग इथेच. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.